सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजे 60 ते 70% विचारला गेलेला प्रश्न आहे. एकच आहे की तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय. यस, मला सुद्धा तुमचं लव्ह मॅरेज होतोय असं लिहिलंय, बट तुम्ही आधी रिलेशनशिप मध्ये किती इयर्स राहिले, तुमची स्टार्टिंग लव्ह स्टोरी शेअर करा. व्हॉट्स युअर एज. बॉबी दादाचं फुल नेम काय आहे, तुम्हाला काय वाटतं? हाऊ वॉज युअर 2024? की कोमल प्रेग्नेंट झाली तर कधी तुम्ही डिक्लेअर कराल? वन स्पेशल डे इन द इयर 2024. की तुमचे सगळ्यांचे क्वेश्चन आहेत की तुम्ही का तुमचं घर सोडलं हे. मी तुमच्या 2 CHच्या घरात का राहत नाही, तुम्ही घर सेल का करत आहात? तुमचा ड्रीम होम होता ना. तुला आणि ताईला बिग बॉस मध्ये बघायचं आहे. बॉबची माझी तुझी ओळख कधी झाली सांग. तू आधीपासून मला ओळखतोस का? बघूया आपल्या लग्नाची डेट सांग. लग्नाची डेट जी आहे ती आहे आपली तुमची इन्कम किती, तुमची मंथली इन्कम किती, तुला कसा प्रपोज केला लग्नासाठी, आणि कोमल तुला लग्नासाठी काय योग्य वाटली? तू वेल एज्युकेटेड होतीस आणि बॉब 12th फेल, बट विदाउट एनी हेजिटेशन हाऊ यू फेल इन लव्ह विथ बॉब. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आम्ही खूप असे एक्सायटेड आहोत तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, आणि खूप भारी आणि खूप युनिक क्वेश्चन आले. त्याच्यामधले आपण काही चॉईस केले, ट्राय करू की आम्ही चांगल्या प्रकारे क्वेश्चनचे आन्सर देऊ. आणि एंड पर्यंत ब्लॉग पूर्ण नक्की बघा, थोडा मोठा होईल पण सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनल. पहिला जे आहे ते स्टार्ट करावं मला असं वाटतं कोमलनी. सगळ्यांचे काही रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन म्हणजे 60 ते 70% विचारला गेलेला प्रश्न आहे. तर सगळ्यांचे क्वेश्चन एकच आहे की तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय. यस, मला सुद्धा ऑलमोस्ट मला वाटतं 60 ते 70% लोकांनी हेच विचारलंय की तुम्ही बेबी प्लॅन कधी करताय, छोटा बॉब कधी येतो, छोटी कोमल कधी येते. लवकरच येणार आहे आणि आम्ही विचार करतो की ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच आपण आपली बेबी म्हणजे आलेली असेल. ऍक्च्युली थोडेफार आमचे स्वप्न आहेत. असं वाटतं की आम्ही लहान आहोत आणि ते स्वप्न पहिला पूर्ण करावे आमचा बेबी येण्याच्या आधी. म्हणजे आणि ते स्वप्न पूर्ण झालेले असतील तर आमचा बेबी सुद्धा ते बघेल आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला करायच्या. त्याच्यानंतर प्लॅनिंग करण्याचा विचार आहे आमचा. आणि जसं आपलं बालपण गेलंय तसं आपल्या बेबीचं म्हणजे आपलं तर छानच गेलंय, पण आपल्याला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागले तसे आपल्या बेबीला नको करायला. म्हणून शिक्षण आता खूप महाग झालंय. पहिले शिक्षण एवढं महाग नव्हतं. त्याचा प्लॅन करूनच आम्ही थोडंसं म्हणजे आपण स्टेबल असू तर आपण बेबीचं फ्युचर पुढे बघू शकतो. विचार वगैरे करून थोडंसं थांबून सगळ्या गोष्टी प्रॉपर सेट करून मग नक्कीच प्लॅन करणार आहोत. आणि जास्त नाही, 1 ते 2 वर्ष. प्रायव्हेट हर्षा, तुमचं लव्ह मॅरेज होतोय असं लिहिलंय, बट तुम्ही आधी रिलेशनशिप मध्ये किती इयर्स राहिले, तुमची स्टार्टिंग लव्ह स्टोरी शेअर करा. ओके, तर आमचं लव्ह मॅरेज झालंय. आमचं लग्न होऊन 2 वर्ष झालेत हर्षा. आणि ऑफिशियल लग्न होऊन 2 वर्ष झाले, कोर्ट मॅरेज होऊन 3 वर्ष झाले. आमचं आणि प्रेम प्रकरण आपलं 4 वर्ष, 4-4.5. नाही, किती वर्ष चाललं आता, झालंय किती वर्ष नाही. प्रेम प्रकरण आमचं 1 ते 1.5 वर्ष ना. 1 वर्ष प्रेम प्रकरण, दुसऱ्या वर्षी कोर्ट मॅरेज, तिसऱ्या वर्षी ऑफिशियल लग्न. आमची लव्ह स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल तर ते आपल्याला सगळ्यात पहिला ब्लॉग आहे आपला ह्याच चॅनल मध्ये सगळ्यात पहिला ब्लॉग आहे. तुम्ही तो जाऊन बघू शकता. आमची टोटल लव्ह स्टोरी तुम्हाला तिकडे समजेल. आणि फॅमिली सोबत आहे. सगळ्यांचं रिॲक्शन काय होतं, कोण काय बोलत, सगळं काय आपण सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो ब्लॉग जाऊन बघू शकता. पूर्ण पार्ट्स आहेत की मम्मीने कसं ऍक्सेप्ट केलं, माझ्या घरच्यांनी कसं ऍक्सेप्ट केलं, सगळ्यांनी ऑल ब्लॉग आहे, स्टार्टिंगला जाऊन बघू शकता. आणि तुही मला प्रश्न, व्हॉट्स युअर एज. माझं वय आहे 24 वर्ष, 25 माझं रनिंग आहे. मॅडम जी आहे ती आहे हार्टफुल आहे की आपण वय वाढत चाललंय आणि एक्सपिरियन्स सुद्धा वाढत चाललाय खूप, म्हणजे लाईफचा एक्सपिरियन्स. 25 वर्षात खूप काही शिकले, अजून खूप काही शिकायचं. म्हणजे विचार करा. ओ माय गॉड. शिवानी साळवे. बॉबी दादाचं फुल नेम काय आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला जेवढे पण लोक भेटतात ना तेवढे बोलतात बॉबी तुझं रिअल नाव काय, तुझं रिअल नाव काय बॉब? पूर्ण जे नाव आहे ते आहे बॉबी शैलेश हातोलकर. ऑफिशियल नाव माझं. 2024 कसं होतं? तर मला असं वाटतं माझा 2024 हा
सिरियसली बोलेल ना तर खूप चांगला होता. हा. खूप चांगला होता म्हणजेच ना की आपल्याला मला तरी ह्या वर्षी म्हणजे आम्हाला दोघांना सुद्धा, पण मी माझं पर्सनल सांगते, मला ह्या वर्षी ना एवढं काही शिकायला भेटलं. खूप सारे ना म्हणजे अप्स अँड डाऊन आले ह्या वर्षामध्ये आणि काही लोकांकडून आम्हाला खूप सारे धोके सुद्धा भेटले. पण ना तुम्हाला सांगू ना की हे धोके आणि लाईफचा धडा हा फुकट शिकायला नाही भेटत. तर याला काही ना काही आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतं. जसं आपण मोजावं शाळेमध्ये लागतं. शाळेमध्ये आपण शिकण्यासाठी पैसे देतो ना, तसंच ह्या गोष्टींमध्ये लाईफमध्ये आपल्याला लाईफचा धडा शिकायचा असेल ना तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे आणि माझ्यासाठी हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. मी हा नेहमीच लक्षात ठेवेन की मला 2024 ने एवढे छान धडे शिकवले जे मी माझ्या पुढच्या उरलेल्या लाईफ मध्ये खूप फॉलो करणार आहे. जे आम्ही केलं ते मला वाटतं की मी तुम्हाला एक सांगू, सजेशन देऊ. तुमची इच्छा आहे तुम्हाला घ्यायचंय की सोडून टाकायचंय. पण मी तुम्हाला सांगेन, तुम्ही तुमचा प्लॅन कधीच कोणाला सांगू नका. तुमची इन्कम कधीच कोणाला सांगू नका की तुम्ही किती कमावता, किंवा तुम्ही जर जास्त कमवत असतील तर हे तुम्हाला वाटतं अरे मी प्राऊडली सांगू, पण तो समोरचा व्यक्ती किती जळतोय आणि किती त्याला हर्ट होतोय, तो त्या गोष्टीमुळे आपल्यावरती काय प्रभाव पडू शकतो हा तुम्हाला नाही माहिती. तुम्ही चांगलं आणि आपलं समजून त्याला शेअर करता. एंजलचा प्रश्न आहे की कोमल प्रेग्नेंट झाली तर कधी तुम्ही डिक्लेअर कराल? ओके. सो माझी बायको जर प्रेग्नेंट झाली तर मी लवकर डिक्लेअर करणार नाही. तुम्हाला पण माहिती आहे रिझन काय, कारण काय. 3 ते 4 महिन्यानंतर डिक्लेअर करेल की यस माझी बायको फायनली प्रेग्नेंट आहे. पण आणि सिरियसली सांगू ना, आम्हाला तुम्हाला शेअर करायला खूप आवडेल, कारण आवडेल. खूप लोक आहेत जे आमचं चांगलं बघतात. पण नजर इज रिअल ना. हा, नजर इज रिअल. खूप चांगले लोक आहेत, पण ते 1% तरी लोक असतील ज्यांना jealous होईल. सो नजर इज रिअल या कारणाने 3 ते 4 महिन्यानंतर मी सांगणार आहे, भलेही कितीही बोलली तरी. आणि बेबी प्लॅनचा विषय आला ना तर बेबी प्लॅन साठी आपण स्ट्रेस फ्री पाहिजे. त्या Yes. गोष्टीसाठी आपल्या अंगावरती कुठलाच लोड नाही Load पाहिजे. नको. आपण कुठल्याच गोष्टीमध्ये टेन्शन मध्ये नकोय, स्ट्रेस मध्ये नकोय. जर तुम्ही सुद्धा कधी प्लॅन करत असतील बेबीचा, तर कधी स्ट्रेसफुल मध्ये प्लॅन करू नका. स्ट्रेस फ्री राहा, दुसऱ्यांचं आयुष्य सोडून द्या. आणि प्लॅनिंग करून करा. हा, दुसऱ्यांचा विचार नका करू कोणाचा. हम्म. स्वतः स्ट्रेस फ्री राहा आणि त्याच्यानंतरच प्लॅन करा. आणि प्लॅनिंग करून केलेलं चांगलंच आहे Best आणि आहे. देवाने दिलेलं पण चांगलंच आहे. फक्त एवढंच की तुम्ही स्ट्रेस फ्री राहून करा आणि हेल्दी राहून करा. मला सायलीने क्वेश्चन केलं इंस्टाग्रामवर, वन स्पेशल डे इन द इयर 2024. तर एक स्पेशल डे बोलता येईल ना तर मला आवडेल बोलायला की स्पेशल डे 2024चा हा होता की मी माझ्या घरामध्ये, स्वतःच्या घरामध्ये पाऊल ठेवलं आणि माझं घर मी बघितलं, गृहप्रवेश केला. गृहप्रवेश केला. हा माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल डे. यस, माझ्यासाठी पण तोच. कारण की लाईफ मध्ये हे अचीव करणं खूप कठीण आहे आणि मला वाटतं खूप छान गोष्ट होती ती. आणि तुमचे सगळ्यांचे क्वेश्चन आहेत की तुम्ही का तुमचं घर सोडलं, हे हा, जसं सगळ्यात बेबी important प्लॅनिंगचं क्वेश्चन आहे ना तसं तुम्ही तुमच्या 2 CRच्या घरात का राहत नाही? पहिली गोष्ट तर 2 CRचं घर नाहीये, ते 1 CRचं घर आहे. तुम्ही घर सेल का करत आहात? तुमचा ड्रीम होम होता ना. सो काय बोलतो? ऍक्च्युली ना आम्ही घर याच्यामुळे सेल करण्याचा डिसिजन घेतला, कारण की ना एक गोष्ट आहे जी झालेली, म्हणजे मे बी तुम्हाला आठवत आठवत असेल, असेल आय डोंट नो. आणि मला हिंट सुद्धा द्यायची नाहीये, मला करून दाखवायचंय. तर आम्ही घर सोडलं त्यामागे ना खूप मोठं सुंदर रिझन आहे, खूप सुंदर रिझन आहे. Yes. तर आणि त्या गोष्टीसाठी मी खूप आणि- एक्साइटेड आहे येस, की कधी ते आमचं स्वप्न पूर्ण होत आहे. मला वाटतं आमच्या घरापेक्षा सुद्धा सुंदर गोष्ट आहे ती मला करायची आहे. आणि मी हे विसरलेले, मी अक्षरशः मी एक गोष्ट बघितली त्याच्यानंतर मला आठवलं की अरे यार, मी विचार केलेला माझं घर घेण्याच्या आधी मी ही गोष्ट करणार आहे. करणार होतो. आणि मी टोटली विसरली मी किती सेल्फिश असू शकते. मी स्वार्थी नाहीये, मला नाही राहायचं स्वार्थपणामध्ये. तर तू एवढा मोठा डिसिजन घेऊ शकतेस का, तू तुझं घर सोडू शकतेस का, हा मला स्वतःला प्रश्न पडलेला. तर मी बोलली हा मी सोडू शकते. आणि मी स्वप्नाचं घर हे कधीही फ्युचर मध्ये, माझी खूप मोठी लाईफ आहे अजून आणि पुढे, कधीही बांधू शकते. आहे काहीतरी प्लॅन पण आहे आमचा. खूप सो मोठा प्लॅन प्लॅन आम्ही आहे. नाही शेअर करू शकत आणि Yes. त्या गोष्टीसाठी आम्हाला फंडिंग पण कमी पडते. आमच्या स्वप्नासाठी पण फंडिंग कमी पडते आणि अजून काहीतरी प्लॅन आहे त्या घर सोडण्याच्या मागे की समजा समथिंगच आणि काय. तुम्हाला मी सांगू तर त्या घरामध्ये जसं आम्ही गेलो ना हा, तसंच आम्हाला ती न्यूज आली, तेवढं माझ्या डोक्यात आलं. आणि खूप गुड न्यूज आहे, खूप मोठी न्यूज आहे. तर ती आली आणि मी तेव्हाच विचार केला की
ठीक आहे चला. ही खरं तर लक्ष्मीच यात आहे. आणि त्या कम्युनिटी लक्ष्मीमुळे नाही सांगू शकत. हा खूप म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये आम्हाला ते इन्व्हेस्ट करायचं आहे. हा. आणि लक्ष्मीच आहे माझं ते घर. मी खरंच खूप धन्यवाद आहे त्या आणि घराचं. लवकरच होईल. समजा आता लवकरच होईल आणि तुम्हाला थोडासा वेळ लागेल. पहिलं स्वप्न होईल नंतर मग. पण तुम्हाला आम्ही नक्कीच शेअर करू काय होतं ते. आय एम अर्जुन दादा, लवकरच तुला आणि ताईला बिग बॉस मध्ये बघायचं आहे. हो. तुमच्या प्रेमापोटी आम्ही त्या बिग बॉस हाऊस पर्यंत पोहोचू शकतो. तुमचा आशीर्वाद असेल असंच तर नक्कीच आम्ही बिग बॉस मध्ये जाऊ. आणि मी तुम्हाला आवडेल आम्हाला खूप बघायला? एक्सायटेड असेल की मी जाईल. आणि मी खूप म्हणजे तुम्ही म्हणजे प्रश्न जसा केला ते मी एवढा खुश आहे. आणि मजा टाळू यार, नशिबाचा खेळ आहे. माझी आणि तुझी ओळख कधी झाली सांग. बस एक अर्जंट मीटिंग होती सॉंगची. सो हिने मला बोलवलेलं घरी. सो आम्ही घरी गेलेलो रात्री 12-1 वाजता. पोचायला 12-1 वाजले. ते बोईसर खूप लांब आहे. पहिल्यांदा गेलेलो त्या बोईसरला. आणि खरंच पहिल्यांदा गेलेलो. सो तेव्हा आमची ओळख झाली हिच्या घरातच. आणि तू आधीपासून मला ओळखतोस का? आधीपासून तुम्ही तुला नाही ओळखत पण मी तुला बघायचो. ऍक्च्युली आय थिंक तुम्हाला मेसेज केलेला काहीतरी झालेलं आपल्याला. ह्याला काहीच माहित नसतं. एवढी मोठी गोष्ट आहे. आम्ही दोघं कसे भेटलो आणि पहिल्यापासून ओळखतो का ह्याला काहीच माहित नसतं. बघूया आपल्या लग्नाची डेट सांग. लग्नाची डेट जी आहे ती आहे आपली 17 ऑगस्ट. कोर्ट मॅरेजची डेट सांग तू. चल मला बोलते ना, सांग कोर्ट मॅरेजची डेट. ऑक्टोबर. किती ऑक्टोबर? तुला माहिती का? मग मला माहिती आहे. जाऊ दे तुला पण माहिती. किती हरामी आहेस तू, किती हरामी आहेस तू. हा, तिला कोर्ट मॅरेजची डेट ना माहितीये बघा. ऑप्शन माझी ओळख ही टिकटॉक असताना झालेली आहे. म्हणजे आम्ही एकमेकांसोबत बोललो होतो इंस्टाग्राम वरती. पण तेव्हा असं काही होतं नाही. माझ्या मनात तर नव्हतं. फक्त मला म्हणजे वाव भारी टिकटॉक करतो असं क्रश नव्हतो. म्हणजे आवडायचं तुम्हाला. क्रश नॉट क्रश पण आवडायचं. ओके. म्हणजे आवडायचं. वाव किती छान रील बनवतो ना असं. फक्त रील छान बनवतो म्हणून दिसतो छान. स्माइल छान आहे. रील किती छान बनवतो. किती सुंदर दिसतो. हे मी विचार केलेला तुझ्याबद्दल. आणि याला मी मेसेज स्वतःहून केलेला की बॉबी ते मी तुम्हाला सगळं सांगितलं त्या गोष्टीवर युट्यूब वर. म्हणजे ब्लॉग मध्ये फर्स्ट ब्लॉग आहे आपला तो जाऊन तुम्ही बघा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटतील. बाकी मला हा खूप आवडायचा दिसण्यामध्ये. खूप छान दिसायचा. तू पण सांगचं आता. लग्नानंतर आता असं झालं की वेगळी गोष्ट आहे. सोडलेला विकी कौशल पण लग्नाच्या आधी हिला आवडायचं. आता आवडतो का? आता पण आवडतो. तेवढंच प्रेम आहे का? त्याच्यापेक्षा जास्त आहे. ओके मग ठीक आहे. तू पण तारीफ कर चल माझी आता. ही पण मला आवडायची. आणि हिचा प्रोफाईल मी जेव्हा बघितलेलं हिला शॉक केलेलं थोडंसं. आणि मग हिला मी बोललेलो की आपण भेटून व्हिडिओज वगैरे करूया हा ना. आणि आय थिंक फॉलो केलेलं मी त्याच्यावर इंस्टावर ना. हा इंस्टा फॉलो केलेला. हा बोलला फॉलो बॅक दे. नाही मी हे का बोललो माहितीये का. मी 2-3 दिवस बघितलं बोललो हिने मला मेसेज केला सॉन्ग चांगलं आहे वगैरे ना. हिने मला सॉन्ग नव्हतं आलं तेव्हा तुझं. आलेलं नव्हतं. ओके. येणार होतं म्हणजे तू तेव्हा शूटला जाणार होता. ओके. तुम्हाला मेसेज केलेला. मी तुला मेसेज. सो मी बोललो हिने मला मेसेज केला. देन मी हिला फॉलो केलं तर हिला एवढी अक्कल नाही का मला फॉलो बॅक द्यायचं. तर 2 दिवस झाले मी नंतर बघितलं. पहिला मेसेज केलं तुला फॉलो केलंय फॉलो बॅक असं क्वेश्चन मार्क केलं. नंतर मी हिने फॉलो केलं. जर नसतं केलं आणि मी हिला मेसेज नसता केला तर आज ही माझ्यासोबत नसती. त्याच्यामुळे पण आपण एकत्र पण एकमेकांना फॉलो केलं त्याच्यानंतर तेव्हा आपण फक्त बोलायचो. त्याच्यानंतर आम्ही नाही बोललो. एकमेकांना फॉलो केल्यानंतर मी एकदम हाय ठीक आहे ओके हॅलो असं कधीतरी हा 1-2 महिन्यानंतर मेसेज. हा 1-2-3-3 4-4 महिने. त्याच्यानंतर एक असा मोमेंट आला की आम्ही मीटिंग साठी भेटलो. सॉंगच्या मीटिंग साठी भेटलेलो. एका सॉंग होतं. आणि मला बघताच श्रेणी ही प्रेमात पडली. हा तू पण मला बघताच प्रेमात पडला. ते बघितलं नसतं तर आज मी बोईसरला गेलो नसतो तर आज तुला मी सॉंग साठी बोलवलं नसतं तर आज. तू नव्हतं बोललेलं. ओके प्रोड्युसरनी बोलवलेलं. ठीक आहे. चांगला मुवमेंट होता तो. हा भारी दिसत होता.
व्हाईट टी शर्ट घातलेलं, त्याच्यावरती जॅकेट ब्ल्यू कलरचं, ब्ल्यू कलरची जीन्स, आणि गळ्यात साखळी होती, कानात बाळी होती. अशी साखळी नव्हती, ती वेगळी साखळी होती आणि कानात बाळी होती. जाम भारी दिसत होते, एकदम क्यूट. Tattoo. तू माझं कसं काय हा नाही? हा तेच प्रश्न आहे. मी कशी प्रश्न विसरते? तोच आहे. हा आणि मला छान का वाटली माहितीये का? मी एंट्री केली, ऑरेंज कलरची टी शर्ट घातलेली, तिला आठवत नसेल, नायकीची हाफ टी शर्ट होती, म्हणजे घरात स्पोर्ट्स वेअर असते ना तशी हाफ, आणि ट्रॅक होता आय थिंक. सो ही आली आणि अशी गुबगुबीत होती आणि असे गाल वगैरे, आणि झोपेतून उठून आलेली. तर आता कसं झोपेतून उठून आलं की कोण कसं एकदम असं भारी क्यूट दिसतो, होळी. क्यूट दिसतो. सो तसं मला हे वाटलं, वाव किती भारी आहे. त्यानंतर आम्ही भेटलो, बोललो. नंतर मला इथे स्वभाव आवडला, इथं बोलणं आवडलं. मग मी हिच्या मेन पॉइंटवर आलो की तुझा बीएफ आहे का? मग ही बोलली नाहीये. मग मी बोललो वा खूप छान झालं हे. मग हिने मला विचारलं तुझी गर्लफ्रेंड आहे का? मग मी बोललो नाही, माझी गर्लफ्रेंड खोटं नाही. बोलला. नाही, मी खोटं नाही बोललो. मी खोटं नाही बोललो. मी बोललो माझी गर्लफ्रेंड नाहीये. सो नाहीये तर नाहीये. ओके. तोंडाने बोललेली गर्लफ्रेंड नाहीये एक पण. रिलेशनशिप स्टार्ट नव्हतं केलं, पहिले मम्मीला विचारलं आणि त्याच्यानंतर स्टार्ट झालं रिलेशन. सपना पाटील, खुश कसं राहायचं, सगळ्यात भारी प्रश्न आहे हा या पूर्ण ब्लॉग मध्ये, मला तरी वाटलंय. सपना पाटीलने प्रश्न केलाय, खुश कसं राहायचं हे सांगा. लाईफ मध्ये खूप काही आहे समजत नाही, आणि कधी तुम्हाला बघून तोंडावर स्माइल येते. म्हणजे तिचा प्रश्न असं की खुश कसं राहायचं, लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, पण तुमचे ब्लॉग्स बघतो आम्ही तेव्हा जरा तोंडावर स्माइल येते. ऍक्च्युली तुम्हाला कॉन्टेंट पाहिजे, तुम्हाला कॉमेडी पाहिजे, तुम्हाला आमची नेहमी स्माइल बघायला आवडते. तर आम्ही कसं पडद्याच्या मागे एक आहोत, आणि पडद्याच्या मागे आमची लाईफ एक अलग आहे, की आम्हाला हे टेन्शन आहे, आम्हाला पण प्रश्न आहेत, आम्ही पण डिप्रेशन मध्ये असतो, आम्ही पण त्रासात असतो. असं नाही की आम्ही कंटिन्यू पण सगळ्या खुश आहे, गोष्टी स्माइल तुमच्या समोर नाही मांडू शकत. नाही. मला असं वाटतं की या जगात कोणच खुश नाही. लाईफ चलते तशी चालून द्यायची, प्रत्येक गोष्टीमधनं मार्ग शोधायचा आणि हॅपी राहायचं, आणि हर एक दिवसाची मजा घ्यायची, हर एक दिवस जगून घ्यायचा. माझी तरी रूल आहे या लाईफ, माझ्या लाईफचे रूल आहेत. हर एक दिवस जगून घ्यायचा, हर एक दिवस एन्जॉय करायचा. परत तो दिवस येणार नाहीये आणि परत ती मुवमेंट येणार नाही. आपली जगून लाईफ घ्यायचं. जगून घ्या नीट, कारण की आपल्याला माहित नाही आज आहोत उद्या नाही आहे, आणि कधीच कोण. आणि सगळ्यांचं सांगते मी, सगळ्यांनी आपापल्या लाईफ मध्ये टाइम घालवा, दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये नका घालू. दुसऱ्यांचं काय चाललंय काय नाही चाललंय आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपली लाईफ कशी आज चालली आहे त्याच्यावर लक्ष द्या. खूप असे पण आले की तुमचे ब्लॉग्स आवडतात, तुम्ही खूप भारी दिसता, तुम्ही खूप चांगले ब्लॉग्स करता, असे खूप सारे प्रश्न आहेत. Thank तर you so सगळ्या much. प्रश्नांना एकच उत्तर, लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. तुमच्या प्रेमामध्ये मुळे आज आम्ही आहोत. खूपच प्रेम तुमचं, असंच प्रेम असू दे. तुमची इन्कम किती, तुमची मंथली इन्कम किती? हा. मी जसं तुम्हाला आधीच सांगितलंय की आपली इन्कम, नेक्स्ट मूव, आपला प्लॅन कोणाला सांगायचा नाही. मला खूप आवडेल की तुम्हाला शेअर करण्यासाठी, पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अडवतात सांगण्यासाठी. तर मंथली इन्कम अशी आहे ना की कधी चेंज होते, तर कधी ठीकठाक असते, तर कधी भरपूर खूप असते, कमी असते. तर म्हणजे डिपेंड डिपेंड करतं, असते, फिक्स कुठलं नाहीये इन्कम. पण कामांवर डिपेंड आहे. जसे जसे कामं आहेत, जसे जसे तसे. प्रमोशन आहेत, जसे जसं चांगला आम्ही परफॉर्मन्स करतो युट्यूबवर, सो त्या प्रकारे आपली इन्कम वाढत जाते, कमी होत जाते. सो आहे, चांगली इन्कम आहे, असं नाही की वाईट आहे. चांगली आहे, जेणेकरून आपण सर्व्हाइव्ह करू शकतो आणि आपल्या थोड्या हाऊस पूर्ण करू शकतो. म्हणजे अजून एक आहे की इंस्टाग्राम आणि युट्यूबची इन्कम काय. तर इंस्टाग्राम वरती कुठलीच इन्कम येत नाही. इंस्टाग्राम पे नाही करत, युट्यूबच Yes. पे करतो. तर कोणी लोक बोलतात ना, अरे तुम्ही रील टाकली, तुम्ही पैशासाठी टाकता. नाही, रील आपण जी आहे ती रील मधून कुठलाही पैसा येत नाही, स्टोरी मधून कुठलाही पैसा येत नाही. आपण एखादं प्रमोशन केलं तर पैसे येतात, त्याच्याशिवाय पैसे येत नाही. आणि ते पण डिपेंड करतात, प्रमोशन पेच आहे की कॉलॅब आहे फक्त, तर ते डिपेंड करतात. कोमल, तुला लग्नासाठी काय योग्य वाटली? मला असं वाटत नाही कोमलमध्ये कोणत्या गोष्टीची कमी आहे. नॉलेज आहे चांगल्यापैकी. त्याच्यानंतर ऑफकोर्स घरातली कामं करते, आई बापांची काळजी घेते, माझी काळजी घेते, ड्रायव्हिंग करते. ड्रायव्हरची मला गरज पडणार नाही फ्युचर मध्ये, पण मला मॅच होते, संसार चांगला सांभाळते. त्यानंतर ऑफकोर्स माझ्याकडे काय नसताना पण, म्हणजे मी
फेमस होतो, म्हणजे आज खरी गोष्ट सांगायला गेलं तर मी गरीब होतो आणि गरीब आता पण आहे. प्रमोशन वगैरे मी करायचो, मी फेमस सुद्धा होतो, असं नाही की नाही. पण माझ्याकडे काय नव्हतं, म्हणजे घर होतं ते पण मम्मीने घेतलेलं, की म्हणजे असतं ना की बाबा मोठं घर आहे, पैसा आहे, चांगली नोकरी आहे, सगळं इन्कम आहे, तर हिने मला चॉईस करावं असं नाही. हिने माझ्या त्या गोष्टीमध्ये पण मला की हा बोलली की आपण लग्न करूया, माझ्याकडे काय नसताना सुद्धा. सो तो एक मला तिची थिंकिंग मला आवडली की यार मेरे पास कुछ नहीं है, तुझी मेरे को पूरी की शादी कर दे. सो होई, अजून काय पाहिजे एका पोराला, अजून काय पाहिजे बायकोकडनं, सगळ्या गोष्टी आहेत. सो मुला दक्षिता आंबेने प्रश्न केलाय, तुला जास्त कोण आवडतं, आई का बायको? Oh my बाबा goodness. का भांडणं लावताय, मला झेलावं लागतं इकडे. आई बोललो तर बायको रागवते, बायको बोललो तर आई रागवते. सो दोन्हीही मला एकत्र आहेत आणि दोन्हीही माझे प्रिय आहेत आणि मला दोघंही आवडतात. कितीही केलं तरी आई फर्स्ट असेल माझी, कारण ही माझ्यासोबत 4 वर्षापासून आहे, पण गेल्या 21 वर्षापासून माझी आई माझ्यासोबत आहे. सो आई माझ्यासाठी फर्स्ट असेल. 21. अजून पण सोबतच आहे. हा म्हणजे हा अजून पण सोबत आहे, 25 वर्षापासून आई आहे सोबत आणि ही 4 वर्ष आहे. असं नाही की दोघांवर प्रेम असं डिफरंट नाही, तिला माहिती आहे माझं प्रेम तिच्यावर किती आहे, आईवर किती आहे. आईच्या जागेवर आईचं प्रेम आहे माझ्यासाठी आणि बायकोच्या जागेवर बायकोचं प्रेम आहे माझ्यासाठी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कुलदीपचा, ऑफिशियल कुलदीप. त्याचा आहे, बॉब दादा आणि कोमल वहिनी तुमची कधी भांडणं वगैरे होतात की नाही? तुम्ही कधीही जाम हॅपी असतात? आमची भांडणं हा होतात, कधीतरी होतात, पण असं एकदम एकदम कधीतरी झालेली असेल तर अशी एवढी जोरात भांडणं कधीच नाही झाली. मी हिला सतवत असतो, हा तेव्हा आमची भांडणं हिला मी दिवसभर सतवतो, हा जाम मला कारण मला टाइमपास काय नसतं जाम सतत आणि हिच्याशी मी मस्ती करत असतो. सो असं मला राग येतो. चिमटा हिला असं मारणं, मला हिला राग असं धक्का देणं, किंवा ही काय करत असेल तर त्या गोष्टीला असं त्या गोष्टीत उंगल्या करून पळून जाणं. सो या सगळ्या गोष्टी मला मग मी आवडतात. जेवण बनवत असेल ना तर मला टापरे देऊन निघून जातो, हा. मग पळून जातो, मग मी त्याच्या मागे लागू, मग आम्ही bathroom मध्ये जाऊन lock करणार. लॉक करणार. हे सगळं रोज आता जस्ट चालू होतं, आता जस्ट बसलोय म्हणून ठीक आहे, आताच झालेलं भांडणं. तर ते छोटे छोटे भांडणं होतात आणि आमचं लगेच अरे, मोठी भांडणं नाही झाली कधी नको आणि व्हायला पण नको. बस. आणि मोठी भांडणं झाली पण नाही आणि भांडणं झाली ना तर लगेच सॉल्व्ह होतात. एकदा दोनदा झालेली थोडीशी भांडणं, मलाच जावं लागतं नेहमीप्रमाणे कारण बॉईज. की चुकी तुझीच असते. बघितलं, कधीही भांडण झाली की पहिलं पोरांनीच जायचं पोलिसांनी. हे सगळीकडे आहे. नवरे जेवढे पण बॉईज असतील त्यांनी सगळ्यांनी ऐका, आणि मुलींना पण माहिती असतं मुलींची कधी चुकी नसते, त्या मुलींना पण माहिती आहे आणि मुलांना माहिती आहे की किती पण काय केलं ना चुकी तुमचीच असते. हे काही ना काही कुठल्या तरी शब्दावरून आम्ही हे काढूनच टाकू की चुकी तुमचीच आहे. तर चुकी नेहमी तुझीच असते भाऊ, माझी चुकी तू आहे. समजून नाही घेत आय एम काय. सॉरी बोलू का आता? हा आय एम सॉरी. हा पुढे या, चला. चला. तर काही क्वेश्चन्स राहिले असतील कोणाचे, खूप छान छान इंटरेस्टिंग क्वेश्चन सुद्धा असतील. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला क्वेश्चन्स केले, तुमचा वेळ काढून आणि हा व्हिडिओ बघितला वेळ काढून त्याबद्दल रिअली धन्यवाद. अशाच प्रेम करत राहा आणि खूप खूप धन्यवाद तुमचा हा ब्लॉग बघितला. आणि प्रेम द्या, एवढं प्रेम द्या, तुमच्या मनातली जी गोष्ट आहे आम्ही बिग बॉस मध्ये ती पूर्ण झाली पाहिजे, एवढं प्रेम द्या.